आय डोंट बिलीव्ह दिस. माझ्याच कानांवर विश्वास बसत नाहीये. सेम हियर अजीब. अगं काय झालंय तुला? हेच म्हणाली सायली सकाळी. खड्ड्यात गेली ती सायली. श्री डोंट. एखाद्या स्त्रीविषयी अपशब्द काढायचे नाहीत हे नव्यानं सांगायला हवं तुला. नाही, आय एम सॉरी. आय डोंट रिअली मीन टू. बट सायलीचा विषय आत्ता नको इतकंच मला म्हणायचं होतं. आणि सायली कधीच नव्हती माझ्या आयुष्यात. अगं सायली ही माझ्या टाईपची मुलगी नाहीच आहे मुळी. हे तुला जान्हवीला भेटल्यानंतर कळलं? नाही, सायलीला भेटल्यानंतरच मला कळलं की ती माझ्या टाईपची नाहीये. मग तिच्या भावनांशी खेळलास कशाला? जग मी कधी तिच्या भावनांशी खेळलोय? आणि इनफॅक्ट आजच मला कळलंय की ती माझ्याविषयी काय विचार करते ते. आणि हे बोलण्यासाठी तुम्हाला बाहेरून आत बोलावलंस? हाजी अगं आपण नंतर नसतो का बोलू शकलो? जान्हवीला बाहेर बसवून सायली विषयी काहीतरी बोलावं इतकी सायली महत्वाची नाहीये. म्हणूनच मी दिलेल्या बांगड्या तू सायलीला दिल्यास. ती महत्वाची नाहीये म्हणून तू तिला आय लव्ह यू म्हणालास, तिच्या बरोबर फिरलास. अजीब, तू दिलेल्या बांगड्या मी तिला दिल्या नाहीत. मी त्या बांगड्या तिच्या हातात पाहिल्या. आता त्या सायलीकडे कशा पोचल्या हे खरंच मला माहित नाहीये. पण त्या बांगड्या सायलीला द्यायचं माझं कधीच इंटेन्शन नव्हतं. पण तू तिला आय लव्ह यू म्हणालास. कधी? अरे ते तुलाच माहिती. हो कम ऑन. मी आणि सायली ना मी कधी तिला आय लव्ह यू म्हणालोय ना मी कधी तिच्याबरोबर फिरायला गेलोय. हे बघ अजीब, तिच्या फिलिंग्सचा मी पूर्णपणे रिस्पेक्ट करतो. पण अगं तिच्याविषयी मी कधीच असा विचार केला नव्हता आणि ह्यापुढे नाही करणार. हे शॉकिंग आहे. आम्ही सगळ्याजणी समजत होतो तू सायली बरोबर आहेस. कधीच नव्हतो. काहीतरी मेजर मिसअंडरस्टँडिंग आहे. अरे तू तिच्याविषयी बोलायचास, रोज आम्हाला सांगायचास. व्हॉट्स रॉंग विथ यू अजीब? तोच प्रश्न मला पडलाय. अगं मी जान्हवी बद्दलच बोलायचो. जान्हवी नव्हती तेव्हा. अगं जान्हवीच होती ती. श्री, मला तुझ्याकडनं जास्त सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. हे सगळं बोलण्याची आत्ता वेळ आहे का जी? आणि मी सगळी स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. सायलीचं मिसअंडरस्टँडिंग माझ्यामुळे झालंय हे जर निष्पन्न झालं ना तर मी तुम्हा सगळ्यांसमोर तिची माफी मागेन. आणि आपण बोलूया ना या विषयावर, पण रात्री. अगं जान्हवीला काय वाटेल? चल ना आपण जाऊया प्लीज. गेस्ट आहे आपली ती. आणि तिला घरी बोलवून हे आपण असं ट्रीट नाही करू शकत. कोणी बोलावलं तिला इथे? मी बोलावलंय तुम्हा सगळ्यांची भेट घडवून देण्यासाठी. जान्हवीचं ऑलरेडी लग्न झालं आहे हे माहित आहे तुला? घर छान आहे. अगं आम्ही ना पहिल्यांदा नाही आलीस या घरात? हो. म्हणजे तू नाही का आली होतीस चेकबुक घेऊन इथे? तेव्हा आई रागावल्या होत्या ना तुला. काय तुला नको त्या गोष्टी बरोबर आठवतात? त्यावेळी माझं जरा चुकलंच होतं. अरे वा, फार लवकर लक्षात आलं तुझ्या. नाही, मला मॅडमची माफी खरंच मागायची होती पण राहून गेली. पण त्याला आता खूप उशीर झालाय. कधीच माफी न मागण्यापेक्षा उशिरा का होईना मागितलेली बरी. त्यांनी तुझ्या हाताशी काहीच लागणार नाहीये. पण माफी मागून मनातल्या पश्चातापातून मुक्त व्हायचंय एवढंच हवंय मला. जडजड शब्द वापरून कशी सुरू बोलती. काय? तू असा विचार करत असशील असं वाटलं नव्हतं आम्हाला.
का आम्हाला इम्प्रेस करण्यासाठी वन लाइनर्स पाठ करून आलीस? बोल. मी चहा करून आणते. वहिनी, चहाचा मसाला सापडणार नाही, मी आलीच. नर्मदा वहिनी, चहा तिकडे कुठे करायला जाताय? आपण चहा इथे करतो ना. मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. बेबी वन्सन, तुमचा फोन इथे आहे. हा बघा, हा बेबी वन्सनचा फोन तर इथेच आहे. खरं तर आम्ही तिकडे करतो चहा. जगचं किचन तिकडे आहे ना. नर्मदा वहिनीच्या खोलीत का गेले सगळेजण कुणास ठाऊक. मला वाटतं आमचं काहीतरी ठरलं असणार तिकडे जायचं आणि मी विसरले. मी जाऊन येऊ पटकन. हा, इकडे का गेले असतील ग सगळ्या जणी? मी येऊ पटकन विचारून. हा आणि बेबी वन्सनचा फोन पण देते, त्यांना फोन करायचा आहे ना महत्वाचा. उगाच शोधत बसतील नाहीतर. काय झालं? तुला वाईट नाही ना वाटणार? म्हणजे मी फोन द्यायला गेले म्हणून नाही, तुला इथे एकटीला ठेवून जाते ना म्हणून. असं नको ग करू. ये 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 इकडे, ये ये ये. तू ना तू बस इथे. हा अगं, रडते काय वेडी? मी पटकन येईन फोन देऊन. हा, जाऊ ना नक्की. हा बस. हा, मी येते 2 मिनिटं. बेबी वन्स आले ग. माझ्याकडे आहे तुमचा फोन. म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे हे तिने तुझ्यापासून लपवलंय. अय्याजी, इथे काहीतरी मेजर मिसअंडरस्टँडिंग झालंय. देयर इज समथिंग टेरिबली रॉंग. अगं, तिचं लग्न झालेलं नाहीये. तुला कसं माहिती? अगं, मी ओळखतो तिला. किती? तिचं लग्न झालेलं नाहीये हे छाती ठोकपणे सांगण्या इतपत तरी नक्कीच ओळखतो. मी तिच्या नवऱ्याला भेटलीये. अगं, लग्नच झालं नसेल तर मग नवरा कुठून येणार? म्हणजे तू मला खोटं ठरवतोयस? नाही, मला असं काहीच म्हणायचं नाहीये. याचा तोच अर्थ होतोय श्री. अय्याजी, माझ्यावर विश्वास ठेव. तुला काहीतरी चुकीची माहिती मिळालेली असू शकते. कधीपासून ओळखतोस तू तिला? 2-3 महिने झाले. आणि तिचा सगळा भूतकाळ तुला कळलाय असं वाटतंय तुला? मला ती मुलगी कळली आहे याची. त्यात चूक होऊ शकते श्री. माणसं जशी दिसतात तशी नसतात. मला खात्री आहे जान्हवीबद्दल. मी स्वतः जन्म दिलेल्या मुलांबद्दल कधी खात्री देऊ शकले नाही, आणि 2-3 महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलीबद्दल तू कुठल्या बळावर खात्री देतोयस? आजी, मला माणसं कळतात अगं. माझ्यापेक्षा जास्त? नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत श्री. हो, पण म्हणून माझं जजमेंट चुकीचं नाही ठरू शकत ना आजी. म्हणजे माझा अनुभव चुकीचा ठरवतोयस तू? ओ गॉड अय्याजी, अगं मला आय एम सॉरी. हे बघ, मुळात हे सगळं कॉन्व्हर्सेशन ना चुकीच्या ट्रॅकवर चाललंय. चुकीच्या ट्रॅकवर तू चाललाय श्री. ज्या मुलीचं लग्न झालंय अशा मुलीशी तुला लग्न करायचंय. सगळं ढोंग. नाटकी कुठली? काय बोलण्याचा आव आणायचा? काय तर म्हणे पश्चातापातनं मुक्ती हवीये. तिला काय वाटलं? हा,
अशी वाचलेली वाक्य आपल्या तोंडावर फेकून मारली तर आपण इम्प्रेस होऊ. वहिनी तू मला अडवलंस म्हणून, नाही तर सोडलं नसतं मी तिला. जाऊ दे ना बेबी, आपण कशाला कोणाचं तोंडी लागायचं. बेबी वंस अहो काय आहे, तुम्हाला फोन करायचा होता ना, फोन तुम्ही बाहेरच ठेवलात आणि अशाच निघून आलात. सगळीकडे शोधत होते मी तुम्हाला. करा फोन. आणि तुम्ही सगळ्याजण इथे काय करताय? हा? काय झालं नर्मदा वहिनी, तुम्ही का रडताय? तुम्हाला कोणी काही बोललंय का? माझ्याकडे काय बघतेस? मी काही बोललेलं नाहीये वहिनीला. नाही म्हणजे नाही, तुमचा चेहरा जरा मला चिडल्यासारखा वाटला ना, म्हणून विचारलं. मी जान्हवीवर चिडले. हा, जान्हवीवर चिडले. का? कशी बोलत होती ती? मोठ्यांचा मान नाही, संस्कारच झाले नाहीत त्या पोरीवर. आपल्याला वाटलं सायली येणार आणि आली ही. कमालच आहे श्रीची. श्री विसरला असेल का सायलीला इथे आणायचं आणि चुकून हिला आणली असेल, असंच झालं असेल काहीतरी. अजून तेवढं घेतलं नाही तुझं श्रीने. पण तू तिला एकटीला काय टाकून आलीस इकडे? मग मी तिथे एकटी थांबून काय करू? आणि आईने मला एकटीला तिच्या बरोबर बघितलं तर मला रागावतील त्या. का? आई कशाला रागवेल उगाच? काय माहित, आईसारख्या चिडतच असतात त्या. मला इतक्या वेळा ओरडतात ना, त्यातल्या निम्म्या वेळेला त्या माझ्यावर का चिडल्यात हेच मला कळत नाही. शरे, आई विनाकारण असं कधीच कोण ओरडत नाहीत. नशिबाने अशी सासू मिळाली आहे म्हणून निभावलंय तुझं. हो ना. नाही तर काही खरं नव्हतं. हो ते तर आहेच बुवा. आता काय करायचं आपण? सगळ्यात आधी श्रीला समजवलं पाहिजे. सायली सकाळी म्हणाली ना, तो बाहेर जाऊन काय करतो हे तुम्हाला घरात बसून कळणार आहे का? नाही, श्री असं नाहीच आहे. हो ना, मलाही तसंच वाटतं. पण मग हे काय आहे? मला ना काही सुचतच नाहीये. म्हणजे आई आता काय करतील कोणाच ठाऊक. इंदू, आईनी डोक्यात राख घालून घेतली आणि पोरांनी पण वडिलांसारखं काहीतरी टोकाचं केलं तर आपण काय करणार? श्री पण घर सोडून गेलं तर आपलं कसं होईल का? नर्मदा वहिनी, श्री घर सोडून निघून गेला तर का होईल आपलं? इंदू वहिनी, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. माझ्या खोलीत. हॅलो ताईडा, भेटलीस का तिथे सगळ्यांना? हे कसे आहे जिजूच्या घरातले सगळे? नारळी भात आणि नारळी भात आवडला का त्यांना सगळ्यांना? आणि ताईडा, त्या जिजूच्या घरच्यांना सांग तुझा भाऊ त्याच्या बहिणीला त्यांच्या घरात पाठवून उपकार करतोय त्यांच्यावर. कारण तू इथून गेल्यानंतर त्या भावाचा पुत्र पण खाणार नाही. काहीतरी काय? हॅलो 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 जानू. हा अगं मी आई बोलते. काय ग? अगं घर खूप मोठं आहे ना? हा अगं मोठं म्हणजे बंगलाच असणार है ना? खूप नोकर चाकर पण आहेत का ग? हे आणि हा त्या बायका सगळ्या खूप दागिने घालून आहेत का ग? आणि साड्या? नाही म्हणजे हा काही प्रश्न झाला का? साड्या असणारच पण अगदी पैठणीच नसलेल्या असतील हो ना? अगं मी तुला खरं काय सांगू, मला असं झालंय की मी कधी एकदा तिकडे येते आणि ते घर पाहते. हॅलो अगं जानू, तू बोलत का नाहीयेस? काय ग? हा सासरी गेल्यानंतर माहेरच्यांना विसरलीस वाटतं. तुला सांगून ठेवते जानू. हॅलो, आपल्या माणसांना असं विसरायचं नाही. हा बाबा कुठे आहेत? आहेत देते हा त्यांना. हा बोल बाळा, तुझा नारळी भात आवडला का त्यांना? अजून खाल्लाच नाहीये बाबा. अगं तुझ्या आवाजाला काय झालंय? सगळं व्यवस्थित आहे ना? हो. मग अशी दबल्यासारखी का बोलतेस? हो खूप खूप माणसं आहेत ना इथे. बरं 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 बरं,
हो, चालू दे तुमचं, आपण नंतर बोलूया. हो 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 हो. हो अहो मला बोलायचं होतं, तुम्ही कट काय केलात? शिवाय कसं राहायचं आपण? मला नाही जमणार. मला पण नाही जमणार. उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही. असं काहीही होणार नाहीये. वहिनी, बेबी वंस म्हणतात तेच बरोबर आहे. असं काही होणार नाही. आपण अभद्र नाही बोलायचं. सगळं चांगलं होईल. काय वाढून ठेवलंय पुढे कोणाच ठाऊक. आईचा चेहरा पाहिला ना. पण श्रीनी या महामायला कशी आणली? लग्न झालेली बाई आणि नुसतं लग्न झालेलं नाही, त्या अकाउंटंटची तिची भानगड आहे म्हणे. हो ना. पण श्रीला एवढं कसं कळलं नसेल? पण हिचं लग्न झालंय हे माहित असूनही श्रीला लग्न करायचं असेल का तिच्या बरोबर? आईजी, तिचं लग्न झालेलं नाहीये आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. माझा अनुभव वेगळा आहे श्री. ओके, ऑलराईट. ट्रस्ट मी आईजी, तुझं जे काही मिसअंडरस्टँडिंग झालंय ना ते मी नक्की दूर करेन आणि मग तुला पटेल. पण आता नाही. आपण बोलूया ना यावर, बट दिस इज नॉट द राईट टाइम. आणि तूच शिकवलंस ना मला, अतिथी देवो भव. मग ही आपल्या घरी आलेली असताना तिच्या बरोबर असं नाही वागू शकत आपण. अँड शी इज समवन हू इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. तेव्हा माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तिचं या घरात स्वागत करावं अशी माझी इच्छा आहे. आता यापुढे इट्स ऑल अप टू यू. थांब श्री. तुला माहित आहे श्री, माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. माहितीये मला, म्हणूनच तुझं आत्ताचं हे वागणं मला खूप हर्ट करतंय. आय एम सॉरी. मला तुला हर्ट करायचं नव्हतं. मला तेही माहिती आहे याची. म्हणूनच तर मी म्हणलं ना, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुला वाटतंय की माझा गैरसमज झालाय आणि मला वाटतंय की तुझा गैरसमज झालाय. आता कोण कोणाचा गैरसमज दूर करेल त्यावर सगळं अवलंबून असेल. पण निदान आत्ता आपण तिच्याशी नीट वागूया का? तू चल, मी आले.